नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर आज गुरुवारी दिनांक 10 रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत शहापूर येथील बँक ऑफ इंडिया ते जुना पीबी रोडशी, शहरातील विद्युत बिल, जुने बेळगाव येथील कचरा डेपोसह अनेक बाबींविषयी चर्चा झाली. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत एकूण 9 विषय घेण्यात आले. त्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देणे, लेखा स्थायी समिती बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देणे, 15व्या वित्त आयोगातील निधीचा विनियोग, आझमनगरात आश्रम व मंदिर उभारण्यास मंजुरी देणे, L&T कंपनीकडून रस्ता दुरुस्तीला होत असलेली दिरंगाई आदी विषयांचा समावेश होता. मात्र या बैठकीत आयुक्त अशोक दुडगुंटी मात्र रजेवर गेले असल्याने अनेक विषयांवरील ठराव पूर्ण होऊ शकला नाही. 8व्या दिवशीच्या श्री दुर्गा माता दौडीची सुरुवात धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून झाली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वज चढवण्यात आला. नंतर प्रेरणा मंत्र म्हणून भर पावसात दौडीला प्रारंभ झाला. त्यानंतर ही दौड बेळगावमधील विविध गल्ल्यांमधून संयुक्त महाराष्ट्र चौक येथे पोहोचली. यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. बाजीप्रभू देशपांडे यांनी जशी पावनखिंड लढवली आणि महाराजांना सुखरूप विशालगडावर पोहोचून स्वराज्य वाचवले, तसेच काहीशी आजच्या दुर्गा माता दौड मुसळधार पावसात आपण सर्वांनी मोठ्या निष्ठेने आज पूर्ण केला. आपले खूप कौतुक आहे. दुर्गामाता दौडीतून शिवाजी महाराजांचे विचार याच पद्धतीने आपण घ्यायचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर देशातील नामवंत उद्योगपती रतनजी टाटा यांचे दुःखद निधन झाले. यानिमित्त त्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे प्रसाद मेडिकल मॉलचे संचालक C.K. पाटील, तसेच खडेबाजार पोलिसांचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व माजी महापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. गुरुवार दिनांक 10 रोजी दुर्गामाता दौडची सांगता श्री मारुती मंदिर संयुक्त महाराष्ट्र चौक येथे झाली. बेळगावच्या वाणिज्य कर कार्यालयाच्या आवारात झाड पडून वाहनांचे नुकसान झाले आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेडच्या आत उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहन पार्किंग शेडचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामध्ये एक सुमो आणि एक बोलेरो वाहनाचा समावेश आहे. भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा या नावाजलेल्या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र अखेर वयाच्या 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. तसेच रतन टाटा यांच्याविषयी संपूर्ण देशाला वेगळीच आपुलकी होती, यात काहीही शंका नाही. देशभक्ती आणि देशहिताचे आदर्श, उद्योग जगतातले पितामह अशी रतन टाटांची ओळख होती. रतन टाटा देशातील जवळपास प्रत्येकाच्या आवडत्या उद्योजकांपैकी एक होते. सर्वात मोठा व्यवसाय समूह असलेल्या टाटा या समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला. जगातील सर्वात लहान कार नॅनो तयार केल्याने रतन टाटा जगभरात प्रसिद्ध झाले. काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार ढगफुटी सदृश परतीच्या पावसामुळे बेळगाव शहरालगत असलेल्या सर्व शिवारांमध्ये कापणीला आलेली भात पिके आडवी झाल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. मागील आठवड्याभरापासून ऑक्टोबरची हीट जाणवत असतानाच गेल्या मंगळवार सायंकाळपासून बेळगाव शहरासह परिसरात परतीच्या पावसाने दणका देण्यास सुरुवात केली. ढगाळ वातावरणासह दिवसभर तुरळक हजेरी किंवा एखाद दुसऱ्या जोरदार सरीच्या स्वरूपात पडणारा परतीचा पाऊस रात्रीच्या वेळी रौद्र रूप धारण करत आहे. काल बुधवारी रात्रीपासून आज गुरुवारी पहाटेपर्यंत असाच ढगफुटी सदृश जोराचा पाऊस झाल्यामुळे अनुगोळ, जुने बेळगाव, वडगाव, शहापूर, हलगा, बेळगावच्या आसपास असणाऱ्या शिवारातील भात पिके आडवी झाली आहेत. अवघ्या 8-10 दिवसांवर कापणीसाठी आलेली ही भात पिके या पद्धतीने मातीमोल होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनलेत.
कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. सार्वजनिक श्री नवरात्रोत्सव बाल शिवाजी युवक मंडळ रामामेस्त्री अड्डा कपिलेश्वर रोड यांच्या वतीने धार्मिक सामाजिक उपक्रमांबरोबरच महाप्रसाद वाटप कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. रामामेस्त्री अड्डा येथील श्री नवतारोत्सव मंडळ सातत्याने वेगवेगळे सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवित असते. यंदा नवरात्रीचे औचित्य साधून दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून या भागातील महिलांसह ज्येष्ठांच्या सहकार्याने अनेक कार्य हाती घेतले होते. त्यानुसार काल महाप्रसादाचे वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि याबाबतचे सत्य लवकरच समोर येईल, असे वक्तव्य बेळगाव पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी केले. हरियाणातील जनतेने मोदींच्या हमीभावावर विश्वास ठेवून काँग्रेसला नाकारला आहे. हा विजय महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भाजपच वर्चस्व ठरेल, असा विश्वास विजयेंद्र यांनी व्यक्त केला. राज्य सरकारबाबत बोलताना विजयेंद्र म्हणाले की काँग्रेस सरकार सध्या कोमात गेल्याची टीका त्यांनी केली. कर्नाटकात कोणताही विकास होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आणि काँग्रेस सरकार बेंगळूरमध्ये अडकलं आहे, असंही ते म्हणाले. मलप्रभा धरणाच्या ऊर्ध्व पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा विचार करता धरणाची पूर्ण पातळी 2079.50 फुटांच्या तुलनेत 2078.40 फुटांवर पोहोचली आहे. मलप्रभा धरणात सध्याची आवक 5000 क्युसेक आहे. धरणाची पातळी राखण्यासाठी मलप्रभा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज गुरुवारी 10 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 2000 क्युसेक ते 5000 क्युसेक पाणी हळूहळू सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मलप्रभा धरणाच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बेळगाव भागात आणि कर्नाटक राज्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था म्हणून SKE संस्था ओळखली जाते. चंदगडमध्ये साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीचे BCA महाविद्यालय 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून सुरू झालं आहे. अत्याधुनिक सुविधांसह विद्यार्थ्यांना केंद्रभूत ठेवून संस्थेने आतापर्यंत प्रगती केली आहे. चंदगड परिसरात संगणक क्षेत्रातील उच्च शिक्षणाची सोय झाल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आज अनेक कंपन्यांना योग्य व कुशल मनुष्यबळ मिळत नाही, ते पुरवण्याचे काम संस्था करेल, असा विश्वास संस्थेने दाखवला आहे. संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये दीर्घ वर्षांचा असणारा अनुभव चंदगड भागामधील विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा ठरेल. उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग उपलब्ध आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष चौगले यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष SY प्रभू, अशोक शानभाग, सचिव मधुकर सामंत, ज्ञानेश कलघटगी, खजिनदार श्रीनाथ देशपांडे, संदीप तेंडुलकर, SKE संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, SN देसाई, संतोष चौगुले, तसेच सरिता पाटील, श्वेता दळवी, प्राध्यापक जीवन बोडस, विजयकुमार पाटील, संदीप देशपांडे, विजयकुमार दळवी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आणीबाणी प्रसंगी याआधी पोलिसांची मदत मिळवण्यासाठी 100 नंबरवर संपर्क साधला जात होता. आता यासाठी देण्यात आलेल्या 112 या क्रमांकावर तक्रारींचा पाऊसच सुरू आहे. अनेक जण 112 सहाय्यवाणीशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीस दलाची मदत मिळवत आहेत. 1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 112 वर 12,381 हून अधिक कॉल आले आहेत. यापैकी बेळगाव जिल्ह्यातील विविध समस्या सांगण्यासाठी 717 जणांना सहाय्यवाणीने तातडीची मदत दिली आहे. हाणामारी, कौटुंबिक कलह आदींसंबंधी 9,045 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. अनेक प्रकरणामध्ये पोलिसांनी संबंधितांची समजूत काढून ते मिटवले आहेत. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
यंदा मान्सूनने जरी समाधानकारक हजेरी लावली असली तरी काही ठिकाणी अतिवृष्टीने पिके धोक्यात आली आहेत. अशातच परतीच्या पावसानेही पुन्हा दमदार हजेरी लावली असून कृषी उत्पादनावर याचा परिणाम जाणवू लागला आहे. सध्या सणासुदीचा काळ असून 2च दिवसांवर खंडेनवमी आणि विजयादशमी साजरी केली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी असते. मात्र परतीच्या पावसामुळे बेळगाव फुल बाजारामध्ये अत्यंत कमी फुलांची आवक होत आहे. अचानक आलेल्या पावसाने फुल मार्केटमधील फुलांची आवक कमी झाली असून फुलांच्या दरामध्ये मात्र दुपटीने वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात बेळगाव फुल बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. मात्र पावसामुळे आवकच मंदावल्याने दर देखील वाढलेत. उत्तर कर्नाटकातील मोठे फुल मार्केट बेळगावात असून कोकण, गोव्यासह महाराष्ट्रात देखील बेळगावातूनच फुले निर्यात केली जातात. इनर व्हील क्लब, माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी सखी मंडळ व केअर फॉर यू या संस्थांच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम हुळंद गावामध्ये सौर दिव्यांचे वाटप करण्यात आले. एकूण 61 कुटुंबांना दिव्यांचे वाटप करून त्यांच्या घरांमध्ये प्रकाश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हुळंद गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने विजेची नेहमी समस्या असते. ही समस्या दूर करण्यासाठी या कुटुंबांना सौर दिवे देण्यात आले आहेत. यामुळे लाईट गेली तरी या दिव्यांच्या माध्यमातून घरांमध्ये प्रकाश येणार आहे. यावेळी अध्यक्षा मेधा शहा, माजी प्रांतपाल लता कित्तूर, कार्यक्रमाच्या चेअरमन सुलोचना हेडा यासह इतर उपस्थित होते. आज सलग 4थ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार मुसंडी मारली असून जनजीवन विस्कळीत झाले होते. काल बुधवारी रात्री आणि आज गुरुवारी पहाटे सकाळपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र नवरात्रोत्सवात पडत असलेल्या या पावसाने नागरिक हैराण झाले आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील व्यवहारांवर याचा परिणाम दिसतोय. तसेच हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या होत असलेल्या नुकसानीने अन्नदाता शेतकरी हवालदिल झालाय. ज्योतिनगरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मंगळवारी जेसीबीद्वारे जलवाहिनी फोडून आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीतर्फे वॉटरमन कृष्णा पाटील व यल्लाप्पा देसूरकर यांनी तालुका पंचायतीकडे काल तक्रार दाखल केली. दरम्यान जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून ज्योतिनगरात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान जलवाहिनी फोडताना आपण अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आपणाला धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती वॉटरमन परशुराम पाटील व यल्लाप्पा देसूरकर यांनी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांना दिली असून नंतर तालुका पंचायतीकडे तक्रार केली आहे. बेळगाव येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने 5 ऑक्टोबर 2024 रोजी सिटी हॉल भाग्यनगर येथे हिंदी दिवस व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रसंगी नराकास बँक आणि विमा बेळगावच्या अध्यक्षा आणि क्षेत्रप्रमुख आरती रवणीयार यांनी केंद्र सरकारच्या प्रेरणा, प्रोत्साहन आणि सदिच्छा या धोरणाचा अवलंब करून आपण सरकारी कामकाज राजभाषा हिंदीत केलं पाहिजे. बेळगाव सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी हिंदीसह प्रादेशिक भाषांचे ज्ञान घेण्यास यावेळी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर BD जत्ती एज्युकेशन कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा व्ही नाडगौडा, उपक्षेत्र प्रमुख मनीष मेघन्नावर तसेच उपक्षेत्र प्रमुख ज्ञानेश कुमार या सर्वांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अंतर्गत कामकाजात अधिकृत हिंदी भाषा आणि ग्राहकाशी संबंधित सर्व कामात ग्राहकांच्या प्रादेशिक भाषा वापरण्यावर भर दिला. अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेले अन्विता या नवीन चित्रपटाचे ऑडिशन्स अगदी धामधुमीत पार पडले. फक्त बेळगावमधीलच नाही तर कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबईहूनही कलाकारांनी या ऑडिशनसाठी हजेरी लावली होती. शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी या ऑडिशनच्या सोहळ्याचे उद्घाटन उत्तर कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉक्टर शंकर सुगते, सेक्रेटरी ओम किरण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या सौ मीना बेनके, ॲडव्होकेट अश्विनी नावगेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच अन्विता या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू करण्यात येईल व या चित्रपटात बेळगावमधील स्थानिक होतकरू व उदयोन्मुख कलाकारांना संधी देण्यात येणार आहे, असे अस्मिता क्रिएशनचे सर्वेसर्वा राजेश गणपती लोहार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या कथेबद्दल
लेखक दिग्दर्शक संतोष चंद्रकांत सुतार यांनी जमलेल्या कलाकार मंडळींना माहिती दिली. अस्मिता क्रिएशन्स ही एकमेव चित्रपट निर्मिती संस्था आहे जी बेळगावमध्ये तळागाळात दडलेल्या कलाकारांना नावारूपाला आणण्याचे कार्य नेहमीच करणार असे यावेळी त्यांनी सांगितले. 300हून अधिक कलाकारांनी या ऑडिशनमध्ये अभिनय प्रदर्शन केले तसेच ऑडिशनमध्ये सहभाग घेतला होता. बेळगाव गोवा राज्याला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बेळगाव खानापूर रामनगर ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत 84 किलोमीटर कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम, बेळगाव जांबोटी कणकुंबी चोरलाघाट 83 किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी अनुदानही मंजूर करण्यात आलं आहे, परंतु अजूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या कामाची सुरुवात करण्यात आलेली नाही. या संदर्भात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमोर चर्चा केली आहे. बेळगावातून गोव्याला जोडणारे प्रस्तावित 2 रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे रस्त्यांचे काम सुरू करण्यात यावे अशी सूचना खासदार शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.